1.2 An Encounter of a Special Kind. Page number 11. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. The mother म्हणजे ती आई sat बसली still स्तब्ध शांत with the baby in her lap. तिच्या मांडीवरती त्या लहान पिल्लाला घेऊन फॉर अ फ्यू मिनिट्स काही मिनिटासाठी म्हणजे ती आई काही मिनिटासाठी त्या पिल्लाला मांडीवर घेऊन शांत किंवा स्तब्ध बसली. इट वॉज ते होते ऑलमोस्ट जवळजवळ ॲज इफ जणू काही सी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डर मीन्स थिंक ओव्हर डीपली और विचार करणे. इट वॉज ऑलमोस्ट ते जवळजवळ होते ॲज इफ जणू काही सी वॉज पॉन्डरिंग ती विचार करत होती ओव्हर हर ऑप्शन्स त्या पर्यायावर तिच्या पर्यायावर अँड ट्राईंग प्रयत्न करत होती टू फिगर आउट शोधून काढणे हाऊ सी कुड कीप ती कशी ठेवू शकेल द बेबी त्या लहान बाळाला सेफ सुरक्षित फ्रॉम फर्दर असॉल्ट पुढील हल्ल्यापासून पुढे होणाऱ्या हल्ल्यापासून किंवा नंतर हल्ला जर झाला तर त्याच्यापासून ती कशी सुरक्षित ठेवू शकेल. याचा अर्थ असा जणू काही ती खूप विचार करत होती आणि पुढील हल्ल्यापासून त्या पिल्लाला सुरक्षित कशी ठेवू शकेल हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत होती. या ठिकाणी सी कुड कीप हे जे वाक्य आहे सी कुड कीप या ठिकाणी आपण एबल टू वापरू शकतो. सी वॉज एबल टू कीप एबल टू वापरायला सांगितलं तर पुढे फॉर अ फ्यू सेकंड्स काही क्षणांसाठी काही सेकंदासाठी म्हणजे काही क्षणांसाठी द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. द मदर लंगूर ती वानराई लुक्ड पाहिले स्ट्रेट सरळ इन टू माय आईज माझ्या डोळ्यांमध्ये. आता तिची नजर आहे ती त्या निवेदकाच्या किंवा त्या लेखकाच्या डोळ्यांमध्ये जाते म्हणून इथं या ठिकाणी मध्येसाठी शब्द इन टू घेतलेला आहे म्हणजे ते प्रेपोजिशन इन टू वापरलं गेलं. त्याचबरोबर हेच वाक्य शेवट लँग्वेज स्टडीमध्ये असं दिलेलं आहे की द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बनवायला सांगितले. तर या ठिकाणी लुक्ड जो आहे लुक्ड ईडी लागलेला तो त्याला यस फक्त लुक्स ईडी कट करायचा यस लावायचा लुक्स ते वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतं आहे. इव्हन टुडे आज देखील आय कॅनॉट फॉरगेट आय एम नॉट एबल टू फॉरगेट हे वाक्य एबल टू वापरायचं म्हणलं तर आय कॅनॉट फॉरगेट आय कॅन रिमेंबर. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आय कॅन रिमेंबर. आय कॅनॉट फॉरगेट मी विसरू शकत नाही दॅट लुक ते पाहणं इन हर आईज तिच्या डोळ्यामधील मी तिच्या डोळ्यामधील ते पाहणे विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड तिच्या पिल्लाला वाचवल्याबद्दल माझ्यावर शांत कृतज्ञतेचा वर्षाव करणारे. शॉवरिंग म्हणजे वर्षाव करणारे सायलेंट शांत ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. ऑन मी माझ्यावर फॉर सेव्हिंग हर चाइल्ड तिच्या बाळाला वाचवल्याबद्दल. आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन ओव्हरहेल्म म्हणजे बहारावलेला. आय वॉज ओव्हरहेल्म मी बहारावून गेलो बाय द इमोशन त्या भावनेने त्या विचाराने. पुढे द सेंटिमेंट इमोशन सेंटिमेंट आहे त्याचा अर्थ विचार किंवा भावना. अँड द वे सी सेड थँक्स टू मी अँड द वे त्या पद्धतीने सी सेड तिने म्हटले थँक्स टू मी माझे आभार मानले. याचा अर्थ मी त्या भावनेने विचाराने आणि माझे आभार मानण्याच्या तिच्या पद्धतीने भारावून गेलो किंवा मला भरून आले. या ठिकाणी वाक्य आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन हे जे वाक्य आहे ते पॅसिफाईजचं वाक्य. बाय नंतरचा करता द इमोशन अगोदर शब्द त्यानंतर वॉज भूतकाळ असल्यामुळे ओव्हरहेल्म
हे भूतकाळीच क्रियापद ठेवायचं आणि आयची द्वितीया नंतर वापरतो आपण म्हणून द्वितीया मी. या वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइस बनतो द इमोशन ओव्हरहेल्म्ड मी. नेक्स्ट सेंटेन्स देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर. देअर तेथे, सॅट बसली होती, अ युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक किंवा जागतिक, शेजारी शब्द आहे. एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर, जागतिक किंवा वैश्विक, युनिव्हर्सलचा अर्थ. देअर सॅट तेथे बसली होती, युनिव्हर्सल मदर एक वैश्विक आई, जागतिक सार्वत्रिक आई किंवा जागतिक आई, होल्डिंग धरत अ स्ट्रायकन चाइल्ड. स्ट्रायकन शब्द शेजारी आहे, पिडलेला, टू बी हिट हार्ड ऑर सफर, त्रास भोगलेला. अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप, तिच्या मांडीवरती. तिथे आपल्या दुःखी कष्टी बाळाला मांडीवर घेऊन साऱ्या विश्वाची माता बसली होती. देन नंतर इन अ फ्लॅश, क्षणार्धातच. इन अ फ्लॅश याचा अर्थ क्षणार्धात. जर समजा आपल्याला फ्रेज वापरायला सांगितली ह्याच्यामध्ये वाक्यामध्ये, तर सुरुवातीला इन अ फ्लॅश असं वाक्य शब्द वापरू शकतो. इन अ फ्लॅश क्षणार्धात. सी जम्पड विथ हर बेबी. सी जम्पड तिने उडी मारली, विथ हर बेबी तिच्या लहान बाळाबरोबर. क्लिंगिंग बिलगलेले, ते लहान बाळ चिकटून बसलेले, बिलगलेले. टू हर बेली तिच्या पोटाला, तिने पोटाशी लहान बाळाला घट्ट पकडत उडी मारली. अँड रिचड पोहोचली अवर किचन रूफ, आमच्या स्वयंपाक खोलीच्या छतावर ती आली. सी सर्वेड द एरिया, हे पण वाक्य पुढे लँग्वेज स्टडीमध्ये. सी सर्वेड द एरिया फॉर द VCS मेल लंगूर, हे जे वाक्य आहे हे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये बनवायला सांगितले. ते सर्वेडच्या ठिकाणी फक्त विल सर्वे, सर्वेड ED हा सिम्पल पास्ट आहे, त्याचं सिम्पल फ्युचर विल सर्वे. सी विल सर्वे असं. सी सर्वेड तिने सर्वेक्षण केले, तिने निरखून पाहिले. द एरिया तो भाग. फॉर द VCS मेल लंगूर तो हिंस्त्र, फिशियसचा अर्थ हिंस्त्र, दुष्ट किंवा निर्दयी. तो निर्दयी नर वानर त्या भागात आहे का ह्याच्यासाठी निरखून पाहिले. अँड देन लिफ्ट, लिफ्ट म्हणजे पण जम्पडच, उडी मारली. अवे दूर, इन द डायरेक्शन त्या दिशेने, ऑपोजिट टू द प्लेस त्या ठिकाणाच्या विरुद्ध बाजूला. कोणतं ठिकाण? द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर, जे त्या ठिकाणी हिंस्त्र नरवानराचा कानोसा घेण्यासाठी तिने परिसराचे सर्वेक्षण केले, परिसर निरखला आणि नंतर हिंस्त्र हल्ल्याच्या जागेच्या विरुद्ध दिशेला उडी घेतली. द ब्रीफ मीटिंग, ती छोटीशीच भेट. द ब्रीफ म्हणजे छोटेसे. मीटिंग विथ द मदर त्या आईबरोबरची. अँड द बेबी लंगूर त्या लहान वानराबरोबरची. कन्व्हिन्स्ड खात्री पटवली मी, मला माझी त्याने खात्री पटवली. आई आणि पिल्लाच्या त्या छोट्याशा भेटीने मला खात्री पटली की. याच्या पुढे जे लाल अक्षरामध्ये अंडरलाईन केलेलं आहे ते उत्तर आहे. हे वरचं जे उत्तर आहे शेजारचा प्रश्न आहे. व्हॉट डीड द मदर सीम टू कन्वे टू द नॅरेटर. त्या घटनेने निवेदकाला सीम टू कन्वे टू द नॅरेटर. वानर आईला निवेदकाकडे कोणती भावना व्यक्त करायची होती. हे वरचं उत्तर. दॅट की, आता ती भावना व्यक्त केलेली की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन, त्या प्राण्यांमध्ये असलेला सुसंवाद. अँड म्युच्युअल ट्रस्ट, आणि त्यांच्यामध्ये असलेला विश्वास. इज इंडीड खरोखरच अ रियालिटी, एक सत्य गोष्ट होती. याचा अर्थ प्राणी मात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास हे खरोखरच सत्य गोष्ट आहे. अँड आणि शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड,
आता या ठिकाणी स्ट्राईक द राईट कॉर्ड याचा अर्थ मनाच्या तारा छेडणे. द रिलेशनशिप म्हणजे संबंध. हम्स इन टू ॲक्शन शेजारी शब्द आहे सुरेल बनणे. आता याचा एकत्रित अर्थ असा आहे, आणि एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते किंवा अधिक दृढ होते. द मदर लंगूड शोड मी. त्या वानराईने मला दाखवून दिले. दॅट की हे जे प्रश्न आहेत वरती मार्जिन क्वेश्चन आहे, व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड दिस इन्सिडंट रिव्हील टू द नॅरेटर. म्हणजे त्या घटनेने निवेदकाला प्राणी व मानव यांच्यामधील स्नेहसंबंधाविषयी कोणते सत्य उलगडले. आता त्याचं उत्तर ते खाली शोड उलगडले. त्याच्या पुढे दॅट की फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हे संवादाचं जे साधन आहे ना ते फक्त अन्न हे नव्हे, बिटवीन मॅन अँड ॲनिमल, प्राणी आणि मानव, बट दॅट देअर फेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू, बट दॅट परंतु की देअर फेअर अदर मीन्स इतरही साधनं आहेत ऑफ एस्टॅब्लिशिंग स्थापन करणारे अ बॉन्ड एक बंधन थ्रू ट्रस्ट मधून, ट्रस्ट दृढ विश्वास, कंपॅशन अनुकंपा अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग याचा अर्थ सामंजस्य. म्हणजेच मनुष्य व प्राणी यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. लास्ट पॅरेग्राफ. 55 years have passed. 55 वर्ष उलटून गेली आहेत. दॅट डे, त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली. 55 years have passed since that day. I am now 70 years old. मी आता 70 वर्षाचा आहे. परंतु आय स्टील मला अद्यापही फॉन्डली म्हणजे प्रेमपूर्वक रिमेंबर आठवते दॅट तो एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, ती अविस्मरणीय भेट, अनोखी भेट किंवा एक खास भेट किंवा ती चकमक. भेट याच्याऐवजी चकमक, अविस्मरणीय चकमक, अविस्मरणीय भेट किंवा मग अनोखी चकमक किंवा खास चकमक अद्यापही मला आठवते. लेखकाचं नाव आहे तपन मुखर्जी.